महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. भारत अमेरिका व्यापार कराराचं केंद्रीय मंत्र्यांसह विविध स्तरातून स्वागत होत असून सर्व उद्योग आणि व्यापारी संघटनांनी याबद्दल आनंद व्यक्त केलाय. भारतीय उत्पादनांवर अमेरिकेत आयात शुल्क 25% 18% कमी केलं जाणार आहे. या संदर्भातल्या व्यापार करारावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. यामुळे अभियांत्रिकी क्षेत्र, वस्त्रोद्योग, चर्मोद्योग आणि पादत्राणे, ज्वेलरी, रबर, नैसर्गिक रसायने, मासेमारी या सर्व क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होणार आहेत. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगासाठी हा व्यापार करार महत्त्वाचा आहे. भारत अमेरिका व्यापार करार हा भारतीय वैद्यकीय तंत्रज्ञान आणि औषध निर्माण क्षेत्राला कलाटणी देणारा ठरेल. यामुळे आपल्या उत्पादकांना प्रोत्साहन मिळेल, स्पर्धात्मकता वाढीस लागेल, गुंतवणुकीला चालना मिळेल आणि रोजगार निर्मिती होईल. तसंच या कराराद्वारे शेतकऱ्यांचं हित जपण्यात येणार असून कृषी, दुग्धविकास, पशुपालन आदी क्षेत्रांना फायदा होणार आहे. यामुळे दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये अधिक रोजगार निर्माण होतील, विकासाला चालना मिळेल आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन मिळेल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. तर भारत अमेरिका व्यापार करार हा भारताचं भवितव्य सुनिश्चित करणारा करार असून यामुळे प्रत्येक भारतीयाचं हित साधलं जाईल, असा विश्वास वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलाय. जगातल्या प्रमुख निर्यात करणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताला आता अमेरिकेकडून प्राधान्य आयात शुल्क दर मिळणार आहे. यातून भारत अमेरिका मैत्रीच्या नव्या युगाची सुरुवात झालीये, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. CII, फिक्की, रत्न आणि आभूषण उद्योग, मोबाईल फोन्स, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि संलग्न उत्पादनांच्या निर्यातदारांची संघटना, मत्स्योत्पादकांची संघटना, वैद्यकीय उपकरणं आणि औषध निर्मात्यांनी आणि व्यापारी संघटनांनी या कराराबद्दल आनंद व्यक्त केला असून यामुळे भारतीय उत्पादनांना अमेरिकेत उठाव मिळेल, असा विश्वास व्यक्त केलाय. भारत अमेरिका व्यापार कराराच्या घोषणेमुळे देशातल्या शेअर आणि सराफा बाजारात काल घसघशीत तेजी दिसून आली.